नमस्कार. भगवद्गीतेवरच्या आपल्या चर्चेत आपण आज एका खूप महत्त्वाच्या क्षणावर बोलणार आहोत. पहिला अध्याय आणि त्यातलाही श्लोक क्रमांक 34. आपल्याकडे हा श्लोक आहे, त्याचा मराठी अर्थ आहे आणि त्यावरचं काही विश्लेषण पण आहे. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते बघा, जेव्हा आपलं कर्तव्य काय आणि आपली माणसं कोण यात निवड करणं अवघड होऊन बसतं. अशीच काहीशी परिस्थिती कुरुक्षेत्रावर अर्जुनासमोर उभी आहे. चला जरा यात खोलवर जाऊया आणि समजून घेऊया अर्जुनाच्या मनात नेमकं काय चाललंय. नक्कीच हा क्षण युद्धाच्या अगदी सुरुवातीचा आहे, नाही का? म्हणजे अर्जुन कृष्णाला सांगतो की रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घे. त्याला बघायचंय की समोर कोण कोण आहे ज्यांच्याशी लढायचंय. आणि मग जेव्हा तो पाहतो तेव्हा त्याला धक्काच बसतो. हे तर आपलेच लोक आहेत, गुरुजन आहेत. हां, तिथूनच त्याच्या मनात तो जो काही संघर्ष सुरू होतो त्याची ही सुरुवात आहे. आणि हा श्लोक म्हणजे 1.34 तो त्या संघर्षाचं प्रतीक आहे. हो, आणि त्या श्लोकात तो अक्षरशः यादीच देतो की कोण कोण समोर आहे. आपल्या श्रोत्यात त्याचा अर्थ दिलाय. हे कृष्णा, इथे माझे आचार्य गुरु आहेत, वडील आहेत, पुत्र आहेत, पितामह आजोबा आहेत, मामे महतूल आहेत, सासरे आहेत, नातवंडे आहेत, मेहुणे शाल आहेत आणि इतर नातेवाईक सुद्धा उभे आहेत. ही यादी बघितली ना तर लक्षात येतं की किती वेगवेगळ्या पिढ्या आणि नाती यात गुंतलेल्या आहेत. गुरु, वडीलधारे, स्वतःची मुलं नातवंड, सासरची मंडळी, माहेरची मंडळी, सगळेच. अगदी बरोबर. आणि ही फक्त एक नावांची लिस्ट नाहीये, नाही का? हे अर्जुनाचं संपूर्ण सामाजिक आणि भावनिक जग आहे जे त्याच्यासमोर उभा आहे. आपण जर प्रत्येक नातं बघितलं, आचार्य म्हणजे गुरु द्रोणाचार्य, ज्यांनी त्याला धनुर्विद्या शिकवली, सर्वश्रेष्ठ बनवलं, आता त्यांच्यावर बाण चालवायचा म्हणजे आपल्या ज्ञानावरच घाव घालण्यासारखं झालं ते. मग पितरह म्हणजे वडीलधारे, काका, चुलते वगैरे, ज्यांच्या छत्रछायेत तो वाढला, ज्यांच्याबद्दल मनात प्रचंड आदर आहे, त्यांच्याशी लढायचं. आणि मग पुत्र आणि पौत्र, स्वतःची मुलं आणि नातवंड, माणूस त्यांच्या भविष्यासाठी सगळं काही करतो आणि इथे त्यांनाच मारायची वेळ आली आहे का? हो. आणि मग पितामह म्हणजे आजोबा, भीष्माचार्यांसारखे, ज्यांनी नुसतं पांडवांनाच नाही त्यांच्या वडिलांनाही वाढवलं. कुटुंबाचा आधार वळते. त्यांच्या नुसत्या असण्यानेच एक सुरक्षितता वाटते. त्यांच्यावर शस्त्र उचलायचं ही कल्पनाच त्याला सहन होत नसेल. पुढे मातुल आहेत, शल्यांसारखे मामा, आईकडचे नातेवाईक, प्रेम, आधार सगळं मिळालं तिकडून. श्वशूर म्हणजे सासरचे वडील, ज्यांच्यामुळे नवीन नाती जोडली गेली, समाजात स्थान मिळालं. शाल, मेहुणे, मित्रपण आणि नातेवाईक पण. आणि शेवटी संबंधीनं हातथा म्हणजे बाकीचे सगळेच नातेवाईक. गमतीची गोष्ट अशी आहे की इथे फक्त रक्ताची नाती नाहीत. म्हणजे बघा, गुरु शिष्याचं नातं आहे ते किती पवित्र मानलं जातं. वडीलधाऱ्यांबद्दलचा आदर आहे, मुलं नातवंडांबद्दलचं वात्सल्य आहे, आणि लग्नामुळे तयार झालेली नाती आहेत ती सामाजिक बंधन आहेत. ही सगळी नाती म्हणजे अर्जुनाच्या आयुष्याचा भाग आहेत. त्यामुळे समोर जे उभे आहेत ते फक्त योद्धे नाहीत, ते त्याच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या भूमिकांमधले अत्यंत महत्त्वाचे लोक आहेत. म्हणून हे आव्हान फक्त शारीरिक युद्धाचं नाही आहे, ते त्याच्यासाठी भावनिक आणि नैतिक पातळीवरचं मोठं द्वंद्व आहे. म्हणजे अर्जुन त्या क्षणी तो जो योद्धा आहे ना, त्या भूमिकेतून एकदम बाहेर येतो आणि एक माणूस म्हणून बघायला लागतो. एक मुलगा, नातू, शिष्य, वडील, पती, भाचा, जावई, या सगळ्या भूमिकेमधून तो त्या परिस्थितीकडे पाहतोय. ही यादी म्हणजे त्याच्या कर्तव्याच्या आड येणाऱ्या त्याच्याच भावनांचा एक नकाशा आहे असं म्हणायला हरकत आहे का? हो, अगदी तसंच आहे. फार छान म्हणालात. नकाशाच आहे तो. त्याच्या हृदयाचे तुकडे आहेत जे जणू रणांगणावर विखुरले आहेत. आपल्या स्रोतात जे स्पष्टीकरण आहे ना, त्यात बरोबर म्हटले आहे की या सगळ्यांशी अर्जुनाचे रक्ताचे, स्नेहाचे किंवा कर्तव्याचे नाते आहे. आणि प्रत्येक नात्यामागे आठवणी आहेत, नाही का? भीष्मांसोबतचं बालपण असेल, द्रोणाचार्यांकडून घेतलेले धडे असतील, मुलांसोबतचे क्षण असतील, या सगळ्याचं स्मरण त्याला होत असणारच. त्यामुळे ती फक्त माणसांची गर्दी नाही आहे, ती त्याच्या भूतकाळातल्या आणि वर्तमानातल्या महत्त्वाच्या संबंधांची गर्दी आहे. आणि ही गर्दी त्याच्या भविष्यातल्या कृतीला आव्हान देते आहे. आणि याचमुळे याच पार्श्वभूमीवर अर्जुनाची जी पुढची प्रतिक्रिया आहे ती खूप महत्त्वाची ठरते. इथे खरी रंजक गोष्ट सुरू होते. स्रोतात स्पष्टीकरण आहे की त्यामुळे त्यांच्याशी युद्ध करण्याची कल्पनाही त्याला असह्य होते आहे. हा असह्य शब्द किती वजन आहे त्यात. असह्य म्हणजे काय? जे सहनच होत नाही, अनबेरेबल. अर्जुन तर महान योद्धा आहे.
युद्ध हे त्याचं काम आहे. त्यांनी याआधी युद्ध केली आहेत. मग आता आपल्याच लोकांविरुद्ध लढायची कल्पना इतकी टोकाची, इतकी असह्य का वाटतेय त्याला? याचं कारण असं आहे की आत्तापर्यंतची युद्ध वेगळी होती, हे युद्ध वेगळं आहे. पूर्वी शत्रू म्हणजे दुसरे, परके होते. त्यांच्याशी लढताना वैयक्तिक भावना कदाचित इतक्या आड येत नव्हत्या. पण इथे तर शत्रू पक्षात आपलेच लोक आहेत, ज्यांच्यावर प्रेम केलं, ज्यांना आदर दिला, ज्यांच्यासोबत आयुष्य काढलं. त्यांनाच मारायचं, ही कल्पनाच त्याच्या नैतिकतेला, त्याच्या भावनांना मुळापासून हादरवून टाकते. असह्य वाटणं म्हणजे फक्त दुःख होणं नाहीये, ते त्याच्या अस्तित्वालाच बसलेला धक्का आहे. त्याची ओळख, त्याचे आदर्श, त्याच्या निष्ठा सगळंच जणू पणाला लागलंय. युद्धाचा विचारच त्याला आतून पोखरतोय. बापरे, म्हणजे ही केवळ एक इमोशनल रिॲक्शन नाहीये, हे त्याच्या अस्तित्वावर आलेलं संकट आहे. एकीकडे एक क्षत्रिय म्हणून त्याचं कर्तव्य त्याला युद्धासाठी बोलवतंय, पण दुसरीकडे एक माणूस म्हणून त्याचं मन, त्याचं हृदय त्याला मागे खेचतंय. हा जो आतला संघर्ष आहे, त्याची तीव्रता त्या एका असह्य शब्दात उतरली आहे. बरोबर. आई, इथेच भगवद्गीतेच्या ज्ञानाची गरज निर्माण होते. आपण जर थोडं मोठ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर अर्जुनाची ही जी अवस्था आहे, हा जो मोह आहे, तो ज्या नात्यांमध्ये अडकलाय, हा सगळा गोंधळ श्रीकृष्णाच्या उपदेशासाठी एक प्रकारे जमीन तयार करतो. विचार करा, जर अर्जुन भावनांवर सहज मात करून कर्तव्याला पुढे ठेवून युद्धाला तयार झाला असता, तर मग कदाचित गीता इतक्या विस्ताराने सांगितली गेली नसती, नाही का? कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग या सगळ्याची गरजच भासली नसती कदाचित. अर्जुनाचा हा प्रश्न फक्त त्याचा नाहीये, तो प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कधी ना कधी येणाऱ्या धर्म संकटाचं प्रतीक आहे. कर्तव्य विरुद्ध भावना, नीती विरुद्ध स्नेह, व्यापक हित विरुद्ध वैयक्तिक संबंध, यातून मार्ग कसा काढायचा याचंच मार्गदर्शन मग पुढे गीता करते. हा मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे. म्हणजे अर्जुनाचा हा विषाद, हे दुःख, ही नकारात्मक गोष्ट नाहीये, तर ते एका मोठ्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात आहे. पण अर्थात त्या क्षणी अर्जुनाला हे कुठे कळणार आहे? तो तर पूर्णपणे त्या भावनांच्या गर्तेत सापडलाय. तो पुन्हा पुन्हा तेच म्हणतोय की समोर उभे असलेले लोक केवळ शत्रू नाही आहेत, त्यांच्यात माझे स्वतःचे नातेवाईक आहेत. हे वाक्य आपल्या स्रोतात पण अधोरेखित केलंय. ही जाणीवच त्याला हलवू बघते. निश्चितच तो काही फक्त सैन्याच्या तुकड्यांना नाही बघत आहे, तो प्रत्येक चेहऱ्यामागे एक आठवण बघतोय, एक नातं बघतोय, एक भावना बघतोय. गुरु द्रोण, पितामह भीष्म, त्याचे चुलत भाऊ असलेले कौरव, त्याचे मित्र, त्याचे शिक्षक, या सगळ्यांशी त्याचे जे बंध आहेत ते त्याला युद्धापासून मागे खेचत आहेत. त्याला असं वाटतंय की ही लढाई जिंकलो तरी त्यात माझाच पराभव आहे, कारण जिंकून जे राज्य मिळेल ते कुणासाठी भोगायचं? ज्यांच्यासाठी भोगायचं तेच जण मारले जाणार असतील तर त्या विजयाला काय अर्थ? हा प्रश्न त्याला पोखरतोय. खरंच परिस्थिती किती गुंतागुंतीची आहे. एका बाजूला धर्माचं राज्य आणायचंय, न्यायासाठी लढायचंय, मोठं ध्येय आहे, आणि दुसऱ्या बाजूला तेच ध्येय गाठायला आपल्या जवळच्या माणसांचाच बळी द्यावा लागणार आहे. हे द्वंद्व खरं तर फक्त अर्जुनाचं नाहीये. आपल्यालाही अनेकदा आयुष्यात अशा निवडी कराव्या लागतात, जिथे तत्वांसाठी उभं राहताना जवळच्यांना दुखवावं लागतं किंवा त्यांच्या विरोधात लावं लागतं. अर्थात अर्जुनाच्या संकटाची व्याप्ती प्रचंड मोठी आहे, हे मान्यच. हो, व्याप्ती प्रचंड आहे. आणि म्हणूनच अर्जुन जो हा पवित्रा घेतोय ना युद्धाला नकार देण्याचा, तो त्याच्या कमकुवतपणाचा नाहीये. खरं तर तो त्याच्या संवेदनशीलतेचा, त्याच्या नैतिक विचारांचा परिणाम आहे. तो विचार करतोय की ज्यांच्या रक्ताने माखलेलं राज्य उपभोगायचं ते जर आपलेच असतील तर अशा राज्याचा उपयोग काय? अर्थात पुढे श्रीकृष्ण या विचारांच्या पलीकडे जाऊन कर्तव्याचं महत्त्व सांगतात. पण या क्षणी अर्जुनाची भूमिका ही आहे, तो फक्त परिणामांचा नाही तर कृतीच्या नैतिकतेचा पण विचार करतोय. आपल्या गुरुजनांना, वडीलधारांना मारणं हे पाप नाही का, हा प्रश्न त्याला छळतोय. म्हणजे ही जी नात्यांची यादी आहे, आचार्य, पिता, पुत्र, पितामह, मातुल, श्वशूर, पौत्र, शाल, संबंधी, ही फक्त व्यक्तींची यादी नाहीये. ही अर्जुनाच्या नैतिक आणि भावनिक जगातले जे आधारस्तंभ आहेत त्यांची यादी आहे. आणि युद्धाच्या कल्पनेने हे सगळे आधारस्तंभ कोसळून पडतील की काय अशी भीती त्याच्या मनात आहे. अगदी बरोबर. ही यादी म्हणजे त्याच्यासाठी एक प्रकारचं सोशल आणि इमोशनल सेफ्टी नेट आहे. त्याचं भावनिक सुरक्षिततेचं जाळं आहे आणि त्या जाळ्यातला प्रत्येक धागा महत्वाचा आहे. गुरूंकडून ज्ञान मिळालं, वडीलधाऱ्यांकडून संस्कार,
मुलांकडून प्रेम, सासर माहेरकडून सामाजिक स्थान, या सगळ्यांनी मिळून अर्जुनाचं जे मी पण आहे ते घडवलं आहे. आता त्या सगळ्यावरच घाव घालायची वेळ आलीये. हे म्हणजे स्वतःच्याच अस्तित्वावर प्रहार करण्यासारखं आहे असं त्याला वाटणं खूप स्वाभाविक आहे. आणि यातून जी त्याची घालमेल होते तीच मग गीतेच्या पुढच्या अध्यायांमध्ये श्रीकृष्णाच्या उपदेशाला वाट मोकळी करून देते. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकतो? मला वाटतं हा श्लोक 1.34 आपल्याला खूप प्रभावीपणे हे दाखवून देतो की मोठ्या ऐतिहासिक घटनांमध्ये किंवा संघर्षांमध्ये सुद्धा मानवी नाती आणि भावना या किती मध्यवर्ती असतात. त्या काही फक्त बॅकग्राऊंडला नसतात, त्या मुख्य पात्राच्या निर्णयांवर, कृतींवर आणि अगदी त्याच्या अस्तित्वावर थेट परिणाम करतात. अर्जुनाच्या मनात चाललेला हा जो तीव्र आंतरिक संघर्ष आहे, हे जे नैतिक द्वंद्व आहे, ते त्याच्या त्या नातेवाईकांच्या यादीतून आणि असह्य या प्रतिक्रियेतून अगदी स्पष्ट होतं. तुम्ही अगदी अचूक शब्दात मांडलं. हे नात्यांचं महत्त्व आणि त्यातून निर्माण होणारा हा जो भावनिक कल्लोळ आहे, हाच या श्लोकाचा गाभा आहे. आणि यातून एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो जो फक्त अर्जुनापुरता नाहीये. मला वाटतं तो आपल्या सगळ्यांसाठीच विचार करण्यासारखा आहे. जेव्हा आपल्या समोर एखादं मोठं कर्तव्य येतं किंवा एखादं कठीण नैतिक तत्व पाळायची वेळ येते, तेव्हा आपली जी अत्यंत जवळची नाती असतात, जी आपल्यासाठी भावनिक दृष्ट्या महत्त्वाची असतात, ती आपल्या निर्णयांवर, आपल्या निवडींवर नेमका किती आणि कसा प्रभाव टाकतात. हा खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. म्हणजे तत्वांसाठी उभं राहायचं की नात्यांना जपायचं? व्यापक कर्तव्याचं पालन करताना आपल्या वैयक्तिक निष्ठा, आपले भावनिक बंध यांचं काय करायचं? त्यांना पूर्णपणे बाजूला सारता येतं का, की त्यांचा विचार करून आपल्या कर्तव्याची व्याख्या बदलते? अर्जुनाच्या बाबतीत श्रीकृष्ण त्याला या भावनांच्या पलीकडे जाऊन त्याच्या स्वधर्माचं पालन कर असं सांगतात. हे खरंय. पण तरीही या सुरुवातीच्या श्लोकांमधनं मानवी मनाची जी ही गुंतागुंत समोर येते ना, ती खूप महत्त्वाची आहे. ती आपल्याला आठवण करून देते की कोणतीही मोठी निवड किंवा संघर्ष हा फक्त तात्विक किंवा वैचारिक नसतो. तो नेहमीच खोलवर भावनिक आणि मानवी असतो. अर्जुनाचा हा अनुभव कदाचित आपल्याला आपल्या आयुष्यातल्या अशाच द्वंद्वांकडे थोडं अधिक सहानुभूतीनं आणि खोलवर विचार करून पाहायला मदत करू शकतो. कदाचित हाच विचार श्रोत्यांनी सोबत घेऊन जावा.